या रिव्हर क्रॉसिंग मधून जाताना आमच्या संग असं काही होणार याचा कधी विचारच नाही केला. सगळ्यात पहिले तर जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र बांधणं. पुन्हा रिटर्नली लावला बा फोन. त्याला म्हणलं चाल ये आपल्याला झाला. बाहेरून पाहतात आपले फिरमाच्या माणसात आपलीच वाट पावले. दादा मला एकच नंबर व्हिडिओ बनवतो म्हणे तू. आणि ते तर तुम्हाला सांगितलंच नाही की आपल्या कुठं झाला होता. आपल्याला झाला चौट्याला भाऊ ताईच्या घरी अशासाठी जावं लागलं कारण की आपण आपली गाडी इकून टाकली रे बा. या रिव्हर क्रॉसिंग मध्ये असं काय होणार याचा कधी विचारच नाही केला तर बा आम्ही ना. असं वाटलं की कम पाणी तर असं ते जास्त असं चालेल. पण एवढा काय झाला याच्यात ती गाडी डायरेक्ट जागेवर उभी झाली बा. बरं झालं मी पडलो नाही. रिव्हर क्रॉसिंग करून कोदरीला पोहोचत होतो बा. तेवढं आपले प्रेमाच्या माणसं भेटले बा. प्रेमाच्या माणसाला भेटून 5 मिनिटात आपण पंचगान फाट्याला पोहोचलो बा. हागडे मला चहा पाहिजेच म्हणे. चहा घेतल्याशिवाय मिळत नाही. हे तर मी पहिल्यांदा पाहिलं बा. चहा पिल्यावर कुरकुरे खाते. कुरकुरे खाऊन 3.5 मिनिटात आपण चौट्यात पोहोचलो बा. थांबा आता भाज्यासाठी काही ना काही खायला घेऊ देवा. खायचं तर घेऊन घेतलं. चला मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला मी घरी जाता. घरी आल्याबरोबर तर पहिले ताईने आपल्याला चहा द्यायला बा. डायरेक्ट चहा पिल्यावर जे आपल्या कामासाठी आलं आपण ते काम करून घेतलं बा. आपण आपली गाडी देऊन दिली आणि आपल्या जवळची आपण गाडी घेऊन आलो. सगळ्यात पहिले तिच्यात पेट्रोल टाकू द्या मला आता. चला मग पेट्रोल टाकून निघालो आपण घराच्या रस्त्यावर बा. बरे मी काय म्हणतो एक काम करा आपलं शाईन गाडी कशी काय ते कमेंट मध्ये सांगा बरं आपल्याला. चला मग जातो मी घरी आता. मी काय म्हणतो ज्यांनी आपल्याला अजून फॉलो नसेल करेल फॉलो करून घ्या ना. फॉलो करायच करा तुम्हाला जाता ते फॉलोचं बटन दाबून जा बरं. दाबा मग.